बघ कॅमेरा तिकडे माझी माय आईने टाकली सांगत ती थोडस थंड फॅन खाली बस बरं थोडं मागे. हाय गाय दमईवर हाय गाय स्वागत आहे आमच्या एका नवीन व्लॉग मध्ये. मी आज तुमचा गॅसचा आशीर्वाद घेतो, इंडक्शनचा आशीर्वाद घेतो आणि माझा पण आशीर्वाद घेतो. माझा घेतलाय. तर गाईज माझं असं म्हणणं आहे की सॉरी आम्ही बाहेरचा ब्लॉग नाही बनवत आहेत, कारण की आम्ही आता घरात ब्लॉग बनवत आहे, कारण आमच्याकडे टाइम छोटासा आहे आणि तुमचं सगळ्यांची इच्छा आहे की ब्लॉग टाक ब्लॉग. आम्हाला हाफिसाला पण जायचं हे झाल्यावर. आणि आजच्या ब्लॉग मध्ये आपण क्वेश्चन आन्सर पण करणार आहोत, कमेंटचे उत्तर पण देणार आहोत, खूप काय काय करणार आहोत आणि खूप नवीन काहीतरी येणार आहे. आपण कमिंग सून त्याच्याबद्दल पण बोलणार आहोत. असं बोलतात की तुझी काय गाडी येणार आहे किंवा मग काय मी तयार झालेली आहे मस्त पैकी एकदम. मला असं वाटतं कॅमेरा नाही सेट केला नीट, फक्त आपण एवढं तोंड बघ तिकडे मिरर मध्ये. तर जाऊ दे, थांब मला बघू दे. तू लईच हलगर्जीपणा करतीस. तू जर कॅमेरा हलवला तू गेलास कामात, समजलं का? तर ना आज आपण आज बनवणार आहोत. काय बनवणार आहोत? गुळाचा शिरा. गुळाचा शिरा. येस, गुळाचा शिरा. अरे गुळाचा शिरा आणि दूध, त्यामध्ये आई विलायची टाकायची, बडीशेप टाकायची. गुळाचा शिरा. गुळाचा शिरा बनवणार नाही आहोत. guys, आम्ही आंब्याचा शिरा हा, बनवणार, बरोबर. कारण आंब्याचा सीझन आहे आणि आम्ही सारखं आंब्याचा शिरा बघतोय आमच्या रील्स वर. तर आम्ही पहिल्यांदा आंब्याचा शिरा ट्राय करणार आहोत. माहिती कसं बनवायचं? नाही त्यात काय एवढं, फक्त ते पाणी टाकायचं, त्याच्यामध्ये आंबे टाकायचे आणि खरा टाकून द्यायचा आणि साखर टाकायची, टाकायचं. बापरे, माझ्या थोबाडाचा मेकअप गेला बघ. ड्रायफ्रूट पण टाकणार आहेत आपण. आई बनवली. तर आमच्या घरामध्ये आणि खाली गरा आणायला गेली, गरा आम्ही पण गरा नाहीये. आणायला लावला, आमच्या घरी गरा नाहीये म्हणून आणलं. आईला डायरेक्ट झोपेत उठवलंय. आणि- आई आम्ही ब्लॉग बनवतोय ग, घर आणते का? उठून लगेच खाली. त्या मम्मीने काय काय घेऊन आली, यू कांट बिलीव्ह. चला आज बघूयात आमच्या मम्मीने काय काय शॉपिंग केली. सगळ्यात हे स्टेप आपल्या ब्लॉग मध्ये ऍड करूयात. आई किती खर्च झाला? पोहे आण. चल पोहे बनव. आमच्या आईला एक सांगितलं का नाही, दुसरंच काहीतरी येणार घरी. मला हे याच्या आधीच्या ब्लॉग मध्ये पण सांगितलंय, जर आईला काय आणलं ना पूर्ण बाजार कव्हर करून येते ते, पूर्ण मार्केट. गुळ कसला आणलाय? गुळ होता ना ग. हे तांदूळ आहे, तांदूळ कसला आणले? तांदूळ पण होते ना ग. घरा बघ किती जास्त आणलाय. आणि सगळ्यात जास्त आणलाय गरा. आणि दूध आणलंय. तू तितकं मोठं कसला आणलंस ग? ऐकून इतकं म्हणतं कशाला अंदाज ग? आणि आमशिरा. तू काय कर, हे कर, मतलब प्रिपरेशन कर, तोपर्यंत मी ती कमेंट्स आणतो, मी लिहून ठेवले थोडेसे कमेंट्स. काय कर माहिती का, काय नुसतं पळायला बघतो, पळायला काम नाही करायचं तुला. तसं नाही ग, म्हणजे कमेंट पॉइंट्स घेऊन ये. तू आंबे घेऊन ये छान छान, मी गरा भाजते. आईचं काम आहे ते आता. मला नाही करायचं. तू तुला हो बघा. अगं पिकलेले आंबे नाही कळत. आई नाही गाय, तेच वैभव आंबे घेऊन येते, तोपर्यंत मी गरा शिजवतो. आईचं तोंड बघ की. कसं केलं तू तो? तर फटाफट जास्त टाइम नाही आपल्याकडे. तर मी गरा भाजून घेते. भांडी घासली बघा, हे कॅमेराच्या मागे भांडी घासाच काम करते. कॅमेरा बंद केला भांडी घासूपर्यंत. गप्प बस सोड. तर मी इकडे लिहून ठेवलं. तर गाईस तुमची काय इच्छा आहे? गॅसवर करूया की इंडक्शन करूया की चुलीवर करूया की शिगडीवर करूया? ह्या चुलीवर करू का ह्या चुलीवर करूयात? आई रुपया आणि आम्ही टॉस करतो. आई 1 रुपया दे ग. आई खरंच किती रुपयाला आणते ते. आण लवकर लवकर लवकर. लवकर. हा, तर तर मी टॉस करणार. हा. हा, दोघं करूया. हा. तसं दोस्त मग माझी आयडिया होती ना. नाही. थांब, छाप आला तर हे गॅस. गॅस आणि काटा आला इंडक्शन. ठीक आहे. मला येत पण नाही. येत नाही का? अगं थांब की. कसं असतंय? थांब, थांब. छापा, गॅस. ठीक आहे. मी आग- अय, शाने. मी आग- हा, हा, हा. आ, एकदाच असतंय ती. हा ठीक आहे, बघूयात आपण काय येतं ते. ठीक आहे. हा, म्हणजे नुसता गॅस पेटवण्याचं तुला प्रिपरेशन करायला येत नाही. आंबे घेऊन ये जा. आई तुला किलोभर आंबे घेऊन ये, किलोभर. आईला काम सांगितलं आंब्याचं. तूप आई घ्यायला, आंबे तूप. तिकडच येतो. हे बघा मी काय ते वापरतो तुम्हाला सांगतो. वारणाचं वारणस. वार्निस काय असते माहिती तुला? आई टाकू डायरेक्ट भाजून घे ना. आई किती घेऊ ग? अर्धा घेऊ का ह्यातला? आई हा मी खाईन ना उपवास मी आहे. पण डब्याला नेते लोकांना द्यायला. घरामध्ये काही पण स्पेशल बनवलं मला त्या दिवशी उपवास असतो. मेकअपची ऑर्डर असेल ना मला त्या दिवशी उपवास असतो. मला उपवास कोथिंबीर टाकायची का? पप्पांनी टाकली होती का? कढीपत्ता. आज यू मॉडी बया. काय काय आमच्या घरामध्ये एसी कधी ही कुठे काय? बोलताना बेसन मध्ये बघा आता. बघा
वैष्णवी मांडी घासती घास ना लागतेस का तू हिकडल्या नाही अजून हिकडल्या सगळ्यांना दाखवू वैष्णवीची भांडणं. तू लागणार बघ असं. हा इडी बिडी कर तू जरा दिमागानं बिंदूवर पडल्या की तू गुडघ्यावर लहानपणी मला नुसतं आंबा 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 येडू दोघी बहिणी काय आम्ही फणस पण खाल्ला आणि ते 2-3 दिवस खाल्ला आम्ही एवढं फणस खाल्लं की बस विचारूच नका लाईफ मध्ये फर्स्ट टाइम अख्खं एक फणस आलं होतं आणि ते पण एवढं मोठं ठीक आहे एवढं मोठं आणि तुम्ही पोस्ट पण टाकले युट्यूबला टाकले युट्यूबला नाही टाकलं युट्यूबला टाकेल लवकरच ऐक ना काजू पण टाकू आपण अक्रोड पण टाकू छान अगं तूप आहे का पाणी आहे पाण्यावर नको वापरून तूप देते आई सगळं गरवाला केला तूप टाकून हाय म्हणून बनवायचा ना आता. हाय म्हणून किती याचाच बनवायचा ना. मी काय रोज बनव ऐक ना हा नारळ घे ना फ्रीज मधला आई दे ग. खोबरं टाकायचं ना. कुठलं टाकायचं हो नारळ टाकू जाऊ दे. खोबरं टाकू एक उद्या नारळ चटणी बनवूया ठीक आहे खोबरं दे आई खोबऱ्याला पुरा येऊन राहून टाकले. तू नाही खोबरं बोलत आई आहे. उपवासाला जमते का खोबरं काय झालं खाकीन चांगलं तुला टिंग लागलं. मला लय भूक लागली आहे. काय करू आता? उरत का केलं केली का? नाही? केली की तू समोरच आहे. हो यार काय पाहिजे गाय आम्हाला? तीनच माणसं घरात आहेत. पण लग्नाचा बाजार पडलं वाटतंय मला आता खोबरा किसला गेला आला खायला किसायचं नाही असं चकत्या करून टाकवायचं नको. अय चकत्या चकत्या किसल्यावर चव लागत असते हा? अगं चकत्या नाही नो नाही हा मग ते कर अगं बाई ती अरे बाब्या किसून टाकायचं रे हे घे. अगं ती दादा खायला छान लागते चकत्या चकत्या ही दादा खाली येतोय मला पण दिसतो का थोडी कॅमेरा स्वतःच दिसतोस बघून घ्या तिला त्यांना दिसतंय का गॅस आणि आपला शिराचा जरा काय माहिती. तिने सुटली की जास्त तू हे करू नकोस, हं? होय आमच्या आईला चहा प्यायची भूक लागली वा अहो आता गऱ्याचं काय झालंय हास हास गॅस चालू होता बस ना तिने तसं दिसत असतं, तू तू नको. गप ना गं. ते शिजून नाही बटाटा टाकते. करायचं खोबरं किसून टाकलं पाहिजे की चकत्या करून टाकलं पाहिजे चकत्या किसून गाय किसून वाली हा बोटवर का जे तुम्ही कमेंट मध्ये सांगा चकत्या करून ती दादा खायला छान लागते ना चकत्या करूनच टाकतात ही येडी यार म्हणजे हिचं दिमाग याला तू नाळी आला याला तू तू तर मी सांगत होतो की मेकअपचा सीझन संपलेला आहे आता मला मेकअपचं काम नाही 2-3-4 महिने तर नाही येते आणि मला तुम्हाला थँक्यू बोलायचंय कारण तुम्ही मेकअपच्या सीझन मध्ये इतका प्रेम दाखवला आमच्या मेकअपच्या मिनी ब्लॉगला इन्स्टावर असो किंवा व्हॉट्सअप सॉरी युट्यूबवर असो आणि तुम्हाला लोकांना तुम्ही लोकांनी पण खूप जाम एन्जॉय केलेत आम्ही थोडेसे लेट टाकलेत मिनी आई आवाज नको ना करू आम्ही थोडेसे मेकअपचे मिनी ब्लॉग लेट टाकले तर पण तुम्हाला सगळे मेकअपचे लुक वगैरे जाम आवडलेत आणि आम्हाला क्लायंट पण खूप सुंदर सुंदर भेटले होते मतलब स्वभावाने छान सगळ्या गोष्टी छान छान होत्या है ना हा ना पोहे आणि आंबा ऐ तिखट शेवयाचा भात आणि आंबा नाही आठवत आमच्या उन्हाळ्यात कधी खायचं गावाकडे असताना हा ना नुसतं शेवयाचा भात तिथे तेवढंच घरात जरा लिंबटाला बसते शिरा. उरक लवकर पटकन काय करायचं? आणि तुम्हाला माहिती का आपली मी काय बोलतो ते हे कर गेस कर आपली युट्यूबवर 70K सबस्क्रायबर झालेले आहेत आपल्या युट्यूबवर 100K लवकरच कम्प्लीट होणार आहेत असं कर बरं येतं का तुला येस शिकलीस बघून तुम्हाला आता माझी गॅस बंद आहे ती कधी भाजणार आहे अरे देवा. कसं आहे तिथे भाजले ऑलरेडी किती मग वेळ त्याला किती हलवत बसतीस तू मला काहीतरी भांडण केलं तर लवकरच आपली 100K फॅमिली कम्प्लीट होणार आहे ओके तू खोबरच खिसलेलं नाही अजून ड्रायफ्रूट कधी खिसणार अगं झालं ड्रायफ्रूट पण किसायचीत का त्याला तुकडे तुकडे करायचे तर त्याचा नाही ना? खोबरं किसून व्हायला guys. आता बघ तू जेवढं खोबरं किसून घे, तेवढं मी तुला एका मिनिटात खोबरं किसून दाखवणार ना. हा खिसून टाकले तोच मी हे वाचतो थांब ना आता. असं मोठं खिसावं लागतं माहिती तुला. आता महागाई असं येऊन मोठं पुढे जावं लागते पूर्ण समथिंग कमिंग सून आम्ही खिसलं. बघा आता तुम्हाला काय म्हणायचं आम्हाला घामे लागले आहे बघ ना मला टॉवेल वगैरे ते दिसका तिकडून आम्ही गमचे ते कुठं बघ. तोपर्यंत मी आंबे सोडून तुझ्या मस्त पैकी. खाऊ नको तिथे सोलून घे छे यार आई मला नाही खेळायचं बरं खाते ती आई आता मला पण दे ते नाही त्याला मासच नाही छे यार तिथे
तीच बोट घाल त्या दिवशी कमेंट मध्ये किती घाण आहेत माहिती का? नाकात बोट घालतीन पुढे तीच फ्रीज मध्ये घालतीन. नाही आली कमेंट. बापरे गाईस, कमेंट्स मध्ये एवढं ट्रोल होते दीदी. कधी कधी मी पण होतो, पण दीदी जास्त होती. आणि एक व्हिडिओ होता त्याच्यामध्ये दीदी बोलली की असला कसला शर्ट आणलास तू आज घालायला मेकअपच्या ऑर्डरला, असं वाटतंय ती कुठून तरी शेतकऱ्याचा शर्ट उचलून आणला असं वाटतंय, असं काय ते बोलली होती. आणि त्याच्यावर इतक्या हेट कमेंट आलेत की तुम्ही काय शेतकऱ्याला कमी समजता का? शर्ट करी काय आम्ही पण कपडे. एक शेतकरीच आहोत guys. आम्ही पण शेतकरी आहोत. आमच्या बोलून कळत असेल, आमचा बाप शेतकरी, आम्हाला शेती आणि आम्ही शेतामध्ये काय काय काम केलंय ते जर सांगत बसलो लसूण ना. लावत होतात, कोथिंबीर लावत होतात, मेथी लावत होतात, हे ऊस नाही. लावत होतात, ज्वारी काढत होतात, सोयाबीन काढत होतात, शांत बस. मका काढत होतात, मका आम्ही काढत गाईचं होतात. शेण उचलीत होत असं हाताने सगळा गोटा सारवत होतो. Guys, वायव्याला काय करायचा, आमच्या रानामध्ये गायींसाठी ना सुकडी आणायचो आम्ही. हा, सुकडीच्या सुकडी कॅरीला आणि घालायचं खायला हातात. त्यांना सुकडी आणि तो सुकडीच्या कॅरी हातात घालून शेण काढायचा. हा. तू पण घालायची तिथे. मी तर नाही हवे. शांत बस. आई सुरुवात कुणी केली का? काय करायचं माहिती का, मी भरून देत होते. मतलब नंतर आम्ही मोठे झालो, मग आमच्या हातामध्ये खोऱ्या फिट व्हायला लागल्या. मग आम्ही खोऱ्याने करायचो, बाबा ओरडायचे, अरे काय खेळत बसला तुम्ही पोरांनो, हाताने भरा की फाटाफाटा. तर मी खोऱ्यानं पाट्या भरायचो आणि हिला ओतून यायला लावायचो कांड्यावर. पण हे आणि आम्हाला काम करायला खूप आनंद व्हायचा, कारण आम्ही आमच्या आई बापाचे कौतुक करायचो. हा. जोपर्यंत आणि पुढे आई बाबा आल्यावर शॉक व्हायचे, मग आम्हाला मजा यायची. सरप्राईज दिलं, मजा यायची आम्हाला. पण हे जर तुम्ही मुंबईमध्ये लोक आमचे ब्लॉग बघत असाल ना, तर तुम्हाला हे गोष्टी नाही कळणार. गावाकडचे लोक बघत असणार ना, तर मग त्यांना कळणार. त्या शर्टचा पॅटर्न असा होता, त्याच्या लाईन होत्या आणि मतलब तो दिसत होता तसा. फॅशन नव्हती बिलकुल, पण एकदम साधा सिंपल होता. त्याच्यामुळे दीदी बोलली की असं वाटतं की ती शेतकऱ्याचा शर्ट आहे. सगळे म्हणतात शेतकरी काय फॅशनेबल घालत नाही का? तसं. तू कधी बसेल? थांबकी. हा, आम्हाला एवढं सांगायचं की आम्ही अपमान नाही केला. आम्ही खूप छान गोड माणसं येतात. आम्ही प्रेम आमचे बाबा पण असेच कपडे घालतात. हा. आमच्या बाबाकडे तर same. एक्झॅक्टली दीदीला आता कळालं. आमचे बाबा तसे कपडे घालायचे, त्याच्यामुळे दीदीच्या डोक्यामध्ये ते आलं की तू काय शेतकऱ्याचे कपडे आणलं असं उचलून. असं कपडे मतलब तसा होता तो. बापरे, मला समजत नाही मी आंबा कसं हे करू मला. असं बता करू नको. तुला आता सांगतो ना, ती चाकून एकदम अद्दर का तुझ्या हातामध्ये तसले चिडे आहेत. आई. कॅमेरा तुझा हात घाण आहे. कॅमेरा टाकू. हे सगळं मांस आहे बरं का, दिसतंय का नाही काय माहिती मला. हे बघा, ह्याचं कातड एकदम अलगद काढलंय ताईने. आणि हे बघा, हे असं आहा सगळं तोंडामध्ये मांसच येईल सगळं. हे बघा काय लसलशीत आंबा आहे. तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती. आई काय म्हणते, तिला काही ताई म्हणतो नकटे नाकाची. बरोबर आहे. आणि हा, मी कमेंट्सला सगळ्यांना रिप्लाय देतोय कमेंट्सला. काय हा नुसता बडबड करतो आणि मी काम करते एकटीच. लाज नाही वाटत तुला? तर आज आहे संडे, आज नाही आमची जीप, त्याच्यामुळे आम्ही हा ब्लॉग बनवतो. हे तर सांगितलंच नाही आपण स्टार्टिंगला सांगायला किती वेळ पाहिजे. लागणार? काय माहिती, खोबरंच किस्सा झालं ना. आहे. कधी व्हायचं करा. झालं ना, बघ ना. काय रिमार्क झालं की आंबा आलं की असते तर कच्चा आंबा दिला. आम्ही कन्सिस्टंट राहायचं, पण आता कोशिश करतोय बरं का, कारण आता मेकअपचा सीझन संपलाय ना. आणि आता आहे थोडा टाइम, त्याच्यामुळे आम्ही आता कन्सिस्टंट आहोत. चल. बस झालाय, नको. बस किती रसद सांगता किती का एक आंबा घेते फक्त. ओके, एक आंबा मोजून एक आंबा. अगं तीनच आंबे घालतो बाबा. इथे तू हा आंबा खाल्लास का नाही, खरं बोल. तू खाल्लेला नाही का? आपण ठेवलाय. हा, तू खाता, तू खा. बरं, आता दीनं परमिशन दिलं म्हणल्यावर खातोच ना. आहा. काय माझ्या बहिणीच्या हातामध्ये चव आहे बाबा. एकच घ्या तुम्ही आले. बघ बरं, कॅमेरा हल्ला काय कसा होता काय माहिती. काही काही जणांच्या कमेंट असेच आहेत पहिले की आई बाबा का दिसत नाहीत व्हिडिओ मध्ये, आई बाबा का दिसत नाहीत व्हिडिओ मध्ये. कारण आमची मम्मीला आवडत नाही व्हिडिओ आता मध्ये काजू यायला. घेण्यासाठी आणखी आता फ्रीज ओपन करायला लागणार. नको आता काजू टाकायचे, राहू दे. का? बदाम टाकून किती बघ ना. तर आमच्या आईला फक्त ना कॅमेऱ्याच्या मागे गुलू गुलू बोलायला लय आवडते. तर guys, हे बघा आमचा आंबा. कॅमेरा पुढे आलं की ती ठुस होती. वाव. ओय, जीभ बाहेर काढ नको, अशी चाकून कापून टाकली. आणि आमचे बाबा इकडे नाही राहत मुंबईला, ते बाहेर असतात, त्याच्यामुळे व्हिडिओ मध्ये नसतात. मला काजू बदाम मध्ये आणखी पण कन्फ्युजन होते माहिती का, कोणता काजू आणि कोणता बदाम. आई म्हणजे ओळखून देते. आणि इकडे तुम्हाला मी स्टार्टिंग बोललो की काहीतरी कमिंग सून आहे, तुम्ही गेस करू शकता कमेंट मध्ये. मी तुम्हाला हिंट पण देतो. तुम्हाला नाही करू शकत नाही. करून काय हिंट दिलं करू शकतो ना. It's very different. आता तुम्हाला कसं मेकअपचं काम आवडतं, मेकअपचं कंटेंट बघायला आवडतात, लुक्स बघायला आवडतात, तसंच काहीतरी रिलेटेड आहे. आता वेडिंगच्या सीझनचं रिलेटेड आहे, लग्नाचं काहीतरी असं रिलेटेड आहे. मेकअपशी पण थोडंसं रिलेटेड आहे आणि फॅशनची रिलेटेड आहे, मतलब फॅशन आहे ते. आणि आम्ही काहीतरी घेतोय आता लवकरच. तुम्हाला हिंट मी कशी देऊ, आता तुम्हाला सांगितलंय मी ते नाही का,
रिलेटेड आहे बिल्डिंगचं, लग्न नवरीच्या रिलेटेड आहे, नवऱ्याच्या रिलेटेड आहे. आता ह्याच्या पुढे नाही देऊ शकतो, तुम्ही कमेंट मध्ये गेस करा. आम्हाला आमच्या दोघांना पण खूप आधीपासून स्वप्न होतं नाही का, आमच्या दोघांमध्ये खूप क्रिएटिव्हिटी आहे त्या गोष्टीची, ते करायचं. काय दिदे हे बघा, वैभ्याची लग्न कुठं होणार, तिकडं होणार समुद्र. ती काय म्हणतात ते कोकणात काय पंढरपूरला म्हणून नाही वैभ्याला बायको कुठली भेटणार? पण ती वेगळी कुई असते, कच्ची कुई असते, हे नसते तिथे. आपण उडवतो तरी पण, हा? गप्प येते. चल ना. वैभ्याला वैभ्याला बायको कुठली भेटणार? इकडे काय आहे? काय इकडं बरं झालं समुद्रात विमान करणार. तिकडे पण दुसरा देश पण आहे ना, दुसरा देश मध्ये पण आहे. हो, तुला काय मेलोडी सांगितलं काय झोपल्यावर बघा की तिकडं म्हणजे ह्याचं काय बापरे. हे मला ना खरंच फॉरेनला जायचं सेटल व्हायला. ढंग ढंग ढंग. तू जा, मी एकटा मी नाही येणार नाही, तू एकटाच बसेल जा. मी आलो इथे चट माझ्या माग. तर तुम्ही ते नक्की गेस करा, काहीतरी लवकरच येणार आहे. अबे, मॅश करू का स्मॅश करू? त्याला मॅच कर. याची घाण बघितली आता नक्कीला पडलाय. आंब्याचं कातड आहे. बाबा ऐक ना, मिक्सर वाट कुठं रे? चिता आहे, त्यात कोथिंबीर आहे. हा? हा. मग ती कसं करणार आहे? ते तसंच टाक, काय करता, आणि नंतर त्याच्यामध्ये होणार नाही गटर गटर. पण ती गोट्या गोट्या राहणार नाही ते राहणार. राहणार तुला ते राहणार. ते उरकायचं बघ. पहिला हातायचा काय करते हाट हाट नाही तर पट. आई म्हणते आमची पहिली हाट. आणि ती काय टाकू, इलायची. इलायची घे ना. आमची भाषा बघा दिली, इलायची. विलायची पण नाही, एलची पण नाही, विलायची. इलायची इलायची बोललो, इलायची. कुठे काय इलायची? आई बडशेप आहे का गं? बडीशेप नाही. बडशेप असलं पाहिजे माझ्या आईला. शांत बसाय. हाय ते टाकायचे नाही. बडीशेप फळाला पाहिजे, डिमगाला पाहिजे, विस्ताला पाहिजे, 11 म्हशी पाहिजे, 12 म्हशी पाहिजे. आम्हाला वाटतं आपली भाषा सुधारायला पाहिजे, माहिती का आपण लोकांनी. काय ना आपण काय म्हणजे? पाकिस्तान मधल्या का भाषा सुधारायला. अगं मी काय बोलतो, आपण त्या गावंडाळ बोलतोत ना, मग थोडं शुद्ध बोलत. 1.5 वर्ष 2 वर्ष झालं तुम्ही मुंबईमध्ये राहतात ना. गाईज हे बघा. दाखवा बाबा त्यांना, बघून घे बाबा तुम्ही. शुद्ध बोलायला पाहिजे का? मला घाम निघतोय. आई काय ते ती मला तोंड पुसायला. आई पाय पुसणी अंग बाहेर कशी पुसली निवड. आता काय करणार मी? हा नॉट इझी गाईज. खिडकी उघड. दिदी, तू काय घेतलं? जीप तर रुमाल घेतलं. काय करू मग आता? काय माझंच आहे करू? ना. उरकायचं बघायला गेलं मला काय पाहिजे. झालं होत टाकलंच का? आई काय चहा प्यायचा, आई चहा मध्ये जीव गुतला आईचा. सरक नका मनी मधीच करतय. मग सरक. अगं ठेव. आमचं किचन आहे एवढंच. काढतेच का ते? बघ की हाडकं असलं किती वेळ डर करतोय. कसलं मस्त झालंय बघ ना तिथं. असं वाटतंय ती काय हळू समुद्र आहे ना, ती वर हे रे, ती रील्स येतात बघ खूप सारे. आधी आपलं खोटं वाटत ना, ते अर्ध पाणी ढवळायला अर्ध पाणी निळं. हो. त्या खूप सारे रील्स हो. येतात. तिथं ती महादेवाचं वगैरे गाणं. हो. गाईज आमच्या घरासमोर जो समुद्र आहे ना, त्याचा आता सध्या तेच हे आहे माहिती आहे. पूर जास्त नुसती उतरली लागते. बरोबर आहे. नाही आमच्या आई काय म्हणते माहिती का, पुरीचा ड्रेस नसलं, पुरी असलेली दिसते, तर रोज माझेच कपडे घालत असते. आता मी करतो, माझा अंगाचा शेप जागा लागा, शेप. साखर घ्या ना ताई. कुठे साखर गाई? काय किती तिथं दिसती मला. ठीक आहे. नाही तांदूळ आहे. साखर आहे. काढ लवकर. पाणी घे, पाणी. गल्लाच बी नाही जाग्यावर. बाबा दूध टाकायचं असतंय दूध नाही टाकायचं. थोडंसं. हा. टाकायचं असतंय. नाचत दूध ते आंब्यात टाकायचं असतं नासत की. अरे मी बघितलंय रे. नको, पण आपल्याकडे दूध नाहीये जास्त. आपण खूप घरी छान लागोय. लागू दे. दूध नसते नाचून जाईल काय घेऊन. टाक की साखर. टाक पाणी आता. टाक की. किती टाकूय? हा, त्याच्याने मी टाकायची साखर किंवा डबल टाकायची. ओय माय, हाताला कापड ताबा ठेव, जास्त गुण नकोस करू. हात लावतो नाही का आपण हाताला वंचित ठेवून टाकू. काय कर. इतका खाली. हा. बस का? टाकायचं. बस. आंबा पण आहे. एक बस झालं. हा, बस झालं. ठीक आहे, ठीक आहे. यो, आम्ही एक पायरी पार पण. माय गॉड. आता काय काय ते आणि ह्याला विरघळून आधी घे. ह्याला विरघळून घे. आधी ह्याला हे टाकून खोटं पहिला टाकू. चालू करा, गॅस असं वाटतं चालू की काहीतरी टाकायचं राहिलंय. मला पण म्हातारी तेच वाटतं. गलती म्हणानं. काय ते विसरतंय. शेंगदाणा. शेंगदाणे टाकायचं ह्याच्यामध्ये आता. तुम्ही जरा शांत बसा बरं का. तो माहिती आहे, गरा टाकायचा असतं ना, परत गरा हे mix करायचं असतं. नाही
हे आधी साखर म्हणलं ना युट्यूबर बघ म्हणून. साखर इरगळून देऊ दे ना, नंतर साखर नाही इरगळणार. आंब्याचा शिरा. गऱ्याचा शिरा, आंब्याचा शिरा. आंबेकर चालले वगैरे. आंबेडकर येते ना. हम्म. माझं मागाशी पण आंबेडकर आलं. मला वाटतं सखूबाई आणखी आंब्याचा शिरा. सखूबाई टाकाय भाई आणखी. आम्ही साखरेला सखूबाई म्हणायचं म्हणजे लहानपणी तिथे. लक्षात आहे का तुला? मग केसर पण टाका माहिती. आपण गरीब आहे तिथे. अवकातीचे राहत जातो. बघ तू बघ. वाटीभर तूप टाकले, वाटी वाटी वाब्या तुपातच घरात शिजवून घ्यायचं असतं आता माहिती. भाजून घेतलाय तो. बघा नमुके. नमुके नाही मनुके ते. अरे तिने पाण्यात नाही टाकलं. अगो बया. पाणी टाकते बघा आंब्यात त्यात. शिजवलाय, दूध टाकलंय. आपण नवीन पद्धत ट्राय करूया. आता बघ हे टाकायचं, तुला शिकवतो मी थांब. नको नको नको. चांगलं उकळी थोडी कमी करा बेटे. कमी हे कर पाणी. हे गरज जास्त आहे, ऐकत जा. मी शेफ आहे का तू शेफ आहे? लागते तिने घराला. मोकळा होईल. बघ की मला एक तर मोकळा आवडत नाही. बघ आता किती झालंय पाणी पाणी घे. शिवाय जरा होतात ते. आटत असते. टाक पटापट. हे गाठी होत असते फटाफट टाकल्यावर. तिच्या की फळी की जवळ फळी. पळी नाही तर पाणी पण नाही त्यामध्ये. पाणी किती ओ किती. बया गो बया सगळं टाकावं. अगं कशी बोलती तू खायला झोपून? ठेव ना. चाटून खाते आता. कॅमेरा दिसतोय थोडं. वाव. अगं मिनी ब्लॉग घे ना बाबा. आंबा खूप दाशा. छान लागतंय. बघ. अगं आंबा दाशा. त्यात इलायची टाकली. अगं घे ना लवकर, ती करपाय लागली खाली. घे ग माय, घे ग घे. गो बया. बारीक गॅस. होय, खाली करपाय लागले. बारीक गॅस. गॅस बंद कर बरं. अगं पाणी घे ना आंबा दाशा. पाणी घेऊन दिले अगं. पाणी नसतं. अगं ती बंद पण केलतीस तू. पाणी नसतं आपल्यात ना. अगं पण शिजणार कसा घरात तिथे? पाणी नसतं. अगं माझ्या कॅमेऱ्यात दाखवून तिकडे काय झालंय ते तमाशा. बंद कर बरं गॅस. आई अगं पाणी असतं तिथे बघ शिजणार कसा? पाणी खरंच तू. हो. चांगलं झालं. वाव स्मेल बघायचा सुगंध. सुगंध असतो. पाणी देऊन टाक वैभव. पाणी हलवून छानपैकी. ओद्या. अरे ओद्या, पातळ नसतं करायचं. अगं आटण जे ते पाणी. अरे तू घंटा आणतो घंटा. अगं पण थांब. अरे घरात शिजवायचं नसतं, तू भाजून घ्यायचं होतं मी. अगं पागलच का दुसऱ्या महिन्यात पाणी ओतलं त्यात. अगं आटा घालण्याने पाणी थांबलं, कमी व्हायला लागलं, रिड्यूस होत आहे थांबलं जरा. अरे पण पाणी का टाकलंस तू? आई म्हणली टाकून. उलटून पाण्यात असतो आम्ही शिरा समजलं का? मी शेफ आहे का तू शेफ आहे? खाली जागा लागला होता, कच्चा जरा दिसतंय का बघ तुला. स्वयंपाक करताना तिथं नेहाला कशी लावेल. काय तमाशा चालू आहे का? शी यार मला नाही बोलायचं तुला, जा मला किती घाम लागलाय. काय बरी काय मग. माझ्या देवाला ठेव स्वामीला. देवपूजा पण नाही केली त्यांनी. तुमच्या राडामध्ये आंघोळ झाडून झालं असतं. आईली तापली सागं तू थोडस थंड फॅन खाली बस बरं जा थोडं पाणी. तेच प्यायचंय मला. अगं तू चमचा नाही खाऊ शकत ते बोट नको चाटू कॅमेऱ्यात. बघ ना आई कशी चाटायची बोट. सांग झालं का? सांग की तिकडे कॅमेऱ्यात मग कसं घालायचं. समजेतच झाला का उलटा नाही. काय जोडीकडं मला काय करायचं नाही. एकूण एक जण बोलतंय, एकूण एक जण बोलतंय. तू तशी वागत तर तशी. तुला म्हणलं कॅमेरा सांग चौकशी झाली. गाईज मला हे विश्वास नाही बसत. केशरी शिरा झाला आमच्या घरी पहिल्यांदा. केशरी शिरा आम्हाला आधी किती छान वाटायचं. वेगळ्या कलरचा शिरा म्हणजे गुलाबी वेगळी कलरचा. चव वेगळी चव. कलर म्हणजे काळा निळा पांढरा गुलाबी सावळा. तुम्ही टाकला मला. अगं तिकडे बघ कॅमेरा तिकडे माझी माय. अरे, काय ग? होय, साखर टाक म्हणून नाकात. Guys, खूप छान झालं. तर हा vlog आपण मी बाई रामाबाई. हा ब्लॉग आपण इथे सेंड करूयात. आशा करतो तुम्हाला मजा आली असेल. भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय. असं कर तू. आम्हाला नक्की कमेंट करा. बाय गाईज, काळजी घ्या.